Hello everyone. In this session today we will cover the numericals related with the friction chapter. So let's start. To solve the numericals we need the formulas. म्हणजे कुठलेही गणित सोडवायचं असेल तर त्यासाठी सूत्राची आवश्यकता असते. तर आता फ्रिक्शन मधले जे काही सूत्र आहेत म्हणजे फॉर्म्युला आहेत ते पाहूयात. पहिला असेल F is equal to mu n. F म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, mu म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, n म्हणजे नॉर्मल रिएक्शन असेल. तर दुसरं आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. याच फॉर्म्युलेपासून आपल्याला ते मिळेल mu is equal to F by n असेल. त्यानंतर अँगल ऑफ फ्रिक्शन त्यासाठी असेल tan phi is equal to mu. इथे phi हा अँगल ऑफ फ्रिक्शन असेल. तर tan phi is equal to mu हे काय इंडिकेट करतो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ फ्रिक्शन यामधलं रिलेशन. त्यानंतर आपल्याला दोन केस आहेत. एक असेल हॉरिझॉन्टल प्लेन वरती, सेकंड असेल इन्क्लाइन्ड प्लेन वरती. आता हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये पुन्हा दोन केसेस असतील. पहिल्या केस मध्ये काय असेल की आपल्याला मिनिमम फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे केव्हा व्हेन द अप्लाइड फोर्स इज पॅरलल टू द हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे जेव्हा कधी हा अप्लाय केलेला फोर्स या हॉरिझॉन्टल प्लेनला पॅरलल असेल तर त्यावेळेला ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्या केसमध्ये मिनिमम फोर्स रिक्वायर्ड किती असेल P इज इक्वल टू F असेल. आता सेकंड केस मध्ये काय असेल व्हेन अप्लाइड फोर्स इज इन्क्लाइन्ड टू द हॉरिझॉन्टल प्लेन ऍट सम अँगल असं म्हणा. आता हा जो अप्लाइड फोर्स आहे P इथला तर तो काय इन्क्लाइन्ड आहे हॉरिझॉन्टल प्लेनला. तर त्या केसमध्ये P ची व्हॅल्यू किती असेल म्हणजे मिनिमम फोर्स रिक्वायर्ड किती आहे ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी तर ते असेल P इज इक्वल टू म्यू डब्ल्यू अपॉन कॉस थिटा प्लस म्यू साइन थिटा असेल. आता सेकंड केस बघूयात जिथे इन्क्लाइन्ड प्लेन आहे. आता त्यामध्ये पहिलं काय असेल द मिनिमम फोर्स रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द ऑब्जेक्ट फ्रॉम स्लाइडिंग डाऊन द प्लेन असेल. आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा आपल्याला स्लाइड डाऊन होऊ द्यायचा नाही म्हणजे खाली घसरू द्यायचा नाहीये. तर त्यासाठी मिनिमम फोर्स किती रिक्वायर्ड असेल तर तो असेल P इज इक्वल टू डब्ल्यू साइन इंटू ब्रॅकेट थिटा मायनस फाय डिवाइड बाय कॉस फाय. आता थिटा हा असेल अँगल ऑफ इन्क्लिनेशन, फाय असेल अँगल ऑफ फ्रिक्शन आणि डब्ल्यू हे वेट ऑफ द ऑब्जेक्ट असेल. आता यामध्ये दुसरी केस काय आहे द मिनिमम फोर्स रिक्वायर्ड टू जस्ट मूव्ह अप ऑन द प्लेन असेल. हा जो ऑब्जेक्ट आहे तर आपल्याला हा वरच्या डायरेक्शनने मूव्ह अप करायचा आहे तर त्यासाठी किती फोर्स रिक्वायर्ड असेल सो P इज इक्वल टू डब्ल्यू साइन इंटू ब्रॅकेट थिटा प्लस फाय ब्रॅकेट क्लोज डिवाइड बाय कॉस फाय असेल. तर हे सर्व फॉर्म्युला आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे. आता न्यूमरिकल्सला सुरुवात करूया. तर पहिलं न्यूमरिकल बघा अ रेल्वे वेगन वेट्स 1250 tons if the coefficient of friction between the rail and wheel is 0.003. Find the force required to move the wagon. आता इथे आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचा मिनिमम फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह द वेगन असं म्हणलेलं आहे. आता बघा सॉल्व्ह करूयात. गिवन काय काय आपल्याला गिवन डेटा काय W वेट ऑफ दॅट वेगन W इज इक्वल टू 1250 टन्स असेल. सेकंड आहे म्यू इज इक्वल टू 0.003 असेल. नंतर असेल P इज इक्वल म्हणजे मिनिमम फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे P इज इक्वल टू हाऊ मच हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. आता ही कुठली केस आहे बघा द रेल्वे इज मुव्हिंग हॉरिझॉन्टली देअरफॉर अप्लाइड फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल. आता हे आपण हा जो ऑब्जेक्ट आहे याला रेल्वे असं म्हणलेलं आहे. रेल्वे काय होते हॉरिझॉन्टली मूव्ह होत आहे म्हणजे ही फर्स्ट केस आहे जिथं अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स हा सेम असेल. म्हणजे जेव्हा कधी ऑब्जेक्ट हा हॉरिझॉन्टली मूव्ह होत आहे आणि अप्लाइड फोर्स हा पॅरलल टू हॉरिझॉन्टल असेल त्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स आणि अप्लाइड फोर्स हे सेम असतात म्हणजे इक्वल असतात. सो F इज इक्वल टू P असेल. आपल्याला F ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर सेकंड बघा आपण अँड N इज इक्वल टू W असेल. आता इथे जर बघितलं तुम्ही तर व्हर्टिकल फोर्स कुठले आहेत W आणि N त्यामुळे हे सुद्धा या केसमध्ये इक्वल फोर्स असतील. आता बघूया W इज इक्वल टू किती आहे 1250 टन्स आहे. आता त्याला आपण केजी मध्ये कन्वर्ट करून घेऊयात. 1 टन म्हणजे किती असणार आहे 1000 किलोग्राम असेल. त्यामुळे इथं मल्टिप्लाय केलं 1000 ने बघा किती आलेलं आहे 12,50,000 किलोग्राम इतकं वेट असेल त्या रेल्वे गनचं. पुढे आपल्याला माहित आहे की F इज इक्वल टू म्यू एन आहे. आता इथं म्यू आणि एन ची व्हॅल्यू पुट करूयात. म्यू ची व्हॅल्यू किती आहे 0.003. एन ची किती आहे 12,50,000 किलोग्राम आहे. पुट केली व्हॅल्यू पुट केलं मल्टिप्लिकेशन केलं या दोन्हीचं तर उत्तर किती आलेलं आहे 3,750 किलोग्राम. म्हणजेच अप्लाइड फोर्स किती असणार किंवा आपल्याला किती फोर्स लावावा लागणार आहे तर 3,750 किलोग्राम. Therefore, the force required to move the wagon is 3,000
750 किलोग्राम असेल. Example number 2. Calculate the angle of inclination if weight of 150 kg is in equilibrium. Coefficient of friction is 0.25. Calculate the force of normal reaction also. आता या ठिकाणी गिवन काय काय आहे तर वेट दिलेला आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे आणि कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेलं आहे अँगल ऑफ इन्क्लिनेशन आणि फोर्स ऑफ नॉर्मल रिएक्शन विचारलेला आहे. आता सॉल्व्ह करूयात. गिवन डेटा W इज इक्वल टू 150 किलोग्राम, म्यू इज इक्वल टू 0.25 आणि कंडिशन दिलेली आहे इज इन इक्विलिब्रियम असं म्हणलेलं आहे. सो इन इक्विलिब्रियम कंडिशन द अँगल ऑफ इन्क्लिनेशन अँड अँगल ऑफ फ्रिक्शन इज सेम. म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन असेल तर त्या केसमध्ये अँगल ऑफ इन्क्लिनेशन आणि अँगल ऑफ फ्रिक्शन हे सेम असतात. म्हणजे थीटा इज इक्वल टू फाय असेल. सो वी नो दॅट टॅन फाय इज इक्वल टू म्यू असेल. फायची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची किंवा टॅन थीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. सो टॅन थीटा इज इक्वल टू म्यू. त्यालाच आपण लिहिलंय थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. म्हणजे हा जो टॅन आहे बरोबर चिन्हाच्या इकडच्या साईडला हा इकडे घेऊन गेला तर त्याचं काय होत असतं असं इनवर्स मध्ये लिहिलं जातं. सो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 0.25. लॉग बुक मधून जर तुम्ही ही व्हॅल्यू काढली टॅन इनवर्सची थीटासाठी तर ती किती येणार आहे 14.04 डिग्री किंवा कॅल्क्युलेटरवरही तुम्ही ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. सो थीटा इज इक्वल टू किती आलेलं आहे 14.04. म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे 14.04 डिग्री आहे. आता पुढे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फोर्स ऑफ नॉर्मल रिएक्शन. सो फोर्स ऑफ नॉर्मल रिएक्शन. आता इथे आपल्याला हे गिवन नाहीये की ते इन्क्लाइंड वरती आहे पण तो अपवर्ड मूव्ह होते की डाऊनवर्ड मूव्ह होत आहे हे त्यांनी आपल्याला दिलेलं नाहीये आणि त्याची आपल्याला गरज पण नाही माहिती करून घ्यायची, कारण आपल्याला हा फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे एन नॉर्मल रिएक्शनचा. आता नॉर्मल रिएक्शन इथे बघा हा व्हर्टिकल कंपोनंट आहे म्हणजे एन आणि हे डब्ल्यू कॉस थीटा हे सेम असेल. सो वी कॅन राईट एन इज इक्वल टू डब्ल्यू कॉस थीटा. डब्ल्यू ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 150 दिलेली आहे. थीटाची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे 14.4. म्हणजे इक्वेशन काय तयार होईल एन इज इक्वल टू 150 कॉस 14.04 असं झालेलं आहे. आता हे कॉस 14.04 ची व्हॅल्यू तुम्ही लॉग टेबल मधून बघू शकता किंवा कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करा. तर याची व्हॅल्यू किती आहे 0.97 आहे. 150 इंटू 0.97 करा. व्हॅल्यू किती आलेली आहे एन इज इक्वल टू 145.5 किलोग्राम. म्हणजेच नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती आहे 145.5 किलोग्राम असेल. न्यूमेरिकल नंबर 3. The weight of a body is 275 kilogram and coefficient of friction between the surface is 0.3. Find the force required to move this body when condition 1 force is horizontal and condition 2 force is inclined at an angle of 35 degree with the horizontal. आता या केस मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे मिनिमम फोर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे दोन केस दिलेले आहेत जेव्हा फोर्स हॉरिझॉन्टली ऍक्ट होत असेल, दुसऱ्या केसमध्ये तो फोर्स इन्क्लाइंड ऍक्ट होत आहे आणि त्यासाठी गिवन काय काय आहे आपल्याला वेट ऑफ द बॉडी इट इज 275 किलोग्राम. तसंच कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे 0.3. आता सॉल्व्ह करूया. सो गिवन डेटा W इज इक्वल टू 275 किलोग्राम, म्यू इज इक्वल टू 0.3. आता कॅल्क्युलेट करायचं आहे. केस फर्स्ट जर कन्सिडर केली तर यामध्ये काय हा अप्लाइड फोर्स हा हॉरिझॉन्टलला पॅरलल असेल. जेव्हा कधी अप्लाइड फोर्स हा हॉरिझॉन्टलला पॅरलल असतो तर त्या केसमध्ये काय असतं की फ्रिक्शनल फोर्स आणि अप्लाइड फोर्स हा सेमच असतो. म्हणून इथे F इज इक्वल टू म्यू एन घेतलेला आहे. व्हॅल्यूज पुट केली आहे. F इज इक्वल टू 0.3 इंटू 275. आता यांची व्हॅल्यू 275 कशामुळे असेल की W ची व्हॅल्यू 275 आहे. आता N आणि W हॉरिझॉन्टलच्या केसमध्ये हे दोन्हीही सेमच असणार आहे त्यामुळे यांची व्हॅल्यू म्हणजेच W ची व्हॅल्यू जी की 275 आहे. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू किती आलेली आहे 82.5 किलोग्राम अशी आलेली आहे. म्हणजेच अप्लाइड फोर्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे 82.5 किलोग्राम असायला पाहिजे टू मूव्ह द ऑब्जेक्ट. आता केस 2 बघूयात. केस 2 मध्ये काय सांगितलेलं आहे हा अप्लाइड फोर्स हा 35 डिग्री वरती ऍक्ट होत आहे असं सांगितलेलं आहे. आता कुठल्याही केसमध्ये जर फोर्स इन्क्लाइंड असेल तर ते आपल्याला काय करावं लागतं रिझॉल्व्ह करावं लागतो दोन कंपोनंट्स मध्ये. एक कंपोनंट असेल पॅरलल टू हॉरिझॉन्टल, दुसरा असेल पॅरलल टू व्हर्टिकल. आता हा पहिला आपण कंपोनंट घेतलाय पॅरलल टू हॉरिझॉन्टल. तो कुठला असणार आहे P cos 35 असेल. दुसरा आहे व्हर्टिकलला पॅरलल असलेला तो कुठला असणार आहे P sin 35 आहे. आता या केसमध्ये सुद्धा आपल्याला व्हॅल्यू
कॅल्क्युलेट करायची आहे पी ची. न्यूमरिकलमध्ये जेव्हा न्यूमरिकलची सुरुवात करणार होतो आपण त्यावेळेला आपण फॉर्म्युलेज पाहिले होते. त्या फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला दिलेला होता व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. P इज इक्वल टू म्यू डब्ल्यू अपॉन कॉस थिटा प्लस म्यू साइन थिटा. व्हॅल्यूज पुट करूया. म्यू ची व्हॅल्यू 0.3, डब्ल्यू ची व्हॅल्यू 275, कॉस 35 पॉइंट प्लस 0.3 इंटू साइन 35. आता कॉस 35 ची व्हॅल्यू असणार आहे 0.819 आणि साइन 35 ची व्हॅल्यू असणार आहे 0.574. कॅल्क्युलेट करूयात. कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथला आपण अगोदर मल्टिप्लाय करून घेतलेले 0.3 इंटू 0.574 व्हॅल्यू किती आलेली आहे 0.1722 व्हॅल्यू आलेली आहे. त्यानंतर काय केलं यांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं ते किती 82.5 आणि यांचं ऍडिशन करून घेतलं ते किती आलेलं आहे 0.9912 आलेलं आहे. आता डिवाइड करून घेतलं तर व्हॅल्यू किती आलेली आहे P इज इक्वल टू 83.23 किलोग्राम. म्हणजेच ज्या केसमध्ये फोर्स हा इन्क्लाइंड आहे 35 डिग्री वरती त्या केसमध्ये अप्लाइड फोर्स किती लावावा लागणार आहे 83.23 किलोग्राम असेल. न्यूमरिकल नंबर 4. A force of 40 kg is required to pull a weight of 400 kg on a horizontal plane. Determine the coefficient of friction. या केसमध्ये आपल्याला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कॅल्क्युलेट करायचे आहे. गिवन काय आहे अप्लाइड फोर्स आहे जो की 40 किलोग्राम आहे. तसंच किती वेट साठी तो म्हणजे किती वेट वरती तो लावायचा आहे तर तो असेल 400 किलोग्राम असेल. तर आपल्याला म्यू कॅल्क्युलेट करायचे. आपल्याला माहित आहे म्यू इज इक्वल टू एफ बाय एन. आता प्लेन कुठला दिलेला आहे हॉरिझॉन्टल प्लेन दिलेला आहे. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये काय असतं इन केस ऑफ हॉरिझॉन्टल P इज इक्वल टू एफ अँड W इज इक्वल टू एन असणार आहे. म्हणजे एफ च्या जागी P ची जी व्हॅल्यू आहे ते ठेवायची, एन च्या जागी W ची जी व्हॅल्यू आहे ते ठेवायची. सो म्यू इज इक्वल टू 40 डिवाइड बाय 400. भागाकार केल्यानंतर उत्तर काय आलेलं आहे 0.1 म्हणजे म्यू ची व्हॅल्यू किती असणार आहे 0.1. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा सहसा 0.5 पेक्षा जास्त नसतोच. सो म्यू इज इक्वल टू 0.1. 5 number, a body of mass 60 kg rests on a horizontal plane, the value of coefficient of friction between it and the plane being 0.2. Find the work done in moving the body through a distance of 5 meters along the plane. आता काय काय दिलेलं आहे इथं की मास दिलेलं आहे 60 किलोग्रामचं जे हॉरिझॉन्टल प्लेन वरती आहे. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे तो किती आहे 0.2 दिलेला आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. केव्हा वर्क डन कॅल्क्युलेट करायचं जेव्हा ती बॉडी 5 मीटर्सचं डिस्टन्स हे कव्हर करेल तर त्यावेळेला आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो लेट्स सी. गिवन डेटा काय आहे m इज इक्वल टू 60 किलोग्राम मास दिलेला आहे, म्यू दिलेला आहे 0.2, डिस्टन्स दिलेला आहे 5 मीटर आणि वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स मूव. आता आपल्याला हा फोर्स म्हणजे कुठला फोर्स कॅल्क्युलेट करावा लागेल द मिनिमम फोर्स रिक्वायर्ड टू मूव द ऑब्जेक्ट. हा फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. हा फोर्स कॅल्क्युलेट केला डिस्टन्सची व्हॅल्यू ठेवली की आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करता येईल. ऑन हॉरिझॉन्टल प्लेन F इज इक्वल टू P आहे आपल्याला माहितच आहे. आता इथे आपल्याला F ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो वी नो दॅट F इज इक्वल टू म्यू एन. एन म्हणजे काय असेल W म्हणजे वेट ऑफ द ऑब्जेक्ट. वेट इज इक्वल टू काय असतं वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे mg असणार आहे. आता व्हॅल्यूज पुट करूयात. F इज इक्वल टू म्यू ची व्हॅल्यू 0.2, m ची व्हॅल्यू 60, g ची व्हॅल्यू 9.8 असेल. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू किती मिळालेली आहे 117.6 न्यूटन. म्हणजेच मिनिमम फोर्स किती रिक्वायर्ड आहे तो ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी तर 117.6 न्यूटन असेल. म्हणजे तोच P इज इक्वल टू 117.6 न्यूटन असेल. आता वर्क डन कॅल्क्युलेट करायचे. सो वर्क डन इज इक्वल टू P इंटू डी. P ची व्हॅल्यू किती आहे 117.6, D ची व्हॅल्यू किती आहे इंटू 5 असेल. सो वर्क डन इज इक्वल टू 588 न्यूटन मीटर असेल. तर अशा पद्धतीने आपण वर्क डन किंवा पॉवर जरी विचारली असेल तेही कॅल्क्युलेट करू शकतो. अशा प्रकारे फ्रिक्शन चॅप्टरचे न्यूमरिकल्स हे संपले.